तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा समस्त ग्रामाचा कासारसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आयोजित कासारसाई करंडक 2026 च्या या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत घेऊन जातो मॅच कडे। चालू असताना सामना आपण पाहतोय रिहे वॉरियर्स रिहे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे। फील्डिंग टीमचा डीआरएस रिव्ह्यूचा वापर इथे केलाय। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय व्हाईट बॉल साठी। हा चेंडू ते वाईड आहे की नाही हे देखील इथे मात्र तपासलं जात आहे। एक मानाची स्पर्धा आपण पाहिली तर नक्कीच डे नाईट फॉर्मॅट या सीझन मध्ये आपण इट्स अ फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू आपण पाहतोय याच्याकडे सक्सेसफुल गोलंदाजी सरी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे तयार स्ट्रायकिंग एंडला। यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये गौरवच्या बॅटमधून लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय आणि तोपर्यंत ते घेतली जाते एक सिंगल एका धाव्याच्या मदतीने। आता स्कोरबोर्ड देखील आता पुढे जाणारे धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत तुषार। ओ यावेळेस काय अक्षरशः फर्निचर डिस्ट्रॉय झालंय। फलंदाजाला अक्षरशः खाली पडावं लागलं। परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला तो तुषारचा क्लीन बॉल। थँक्यू। रोहिताजी प्रणाली त्याचबरोबर शरद भाऊ शेडगे या दोन्ही अतिथींचं कासारसाई करंडक 2026 च्या या सोहळ्यामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत। हार्दिक असं स्वागत आहे। विनंती करतो या दोन्ही अतिथींना मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल तर घेऊन जाईल मॅच कडे। आपण पाहतोय मैदानामध्ये चोख खेळाडू होते मैदानामध्ये अक्षरशः काय गोलंदाजी केली काय चेंडू होता तुषार वाघ यांचा। नवीन बॅटर दाखल इथे होतील आता विक्रम बुचडे। यावेळेस समोर टाकलेला बॉल होता लॉंग ऑफला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये झेल झालाय विक्रम। याही मॅच मध्ये अगदी शून्यावरती बाद होत आहेत। शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान। या ठिकाणी इव्हाने ते हृदयस मामा पन्हाळे आणि त्याचबरोबर शरद मामा शेडगे या दोन्ही अतिथींचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचंही समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने कासारसाई करंडक 2026 मध्ये त्यांचं स्वागत करतो। विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। तेजस्वी बुरुंगळे देखील उपस्थित होत आहेत त्यांचंही कासारसाई करंडक मध्ये स्वागत। तिन्ही अतिथींना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। जाऊया मॅचच्या दिशेने अभिषेक बोरकर तयार। यावेळेस टप्प्याचा बॉल होता जागा बनवली रूम बनवलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार। शंकराला माझ्या महादेवाला माझ्या 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान। Wave your hands in the motherfucking यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये आता षटकार तर खेचलाय 14 वरती धावफलक स्ट्रायकिंग एंडला गौरव। पुन्हा एकदा इस बार बल्लेबाज को मिली है रूम मचा दी धूम चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर।
थँक्यू. ते लागोपाठचा दुसरा षटकार खेचलाय. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आता मात्र आतल्या बाजूची कडा आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये पुढायदा. यावेळेस आपण बघतोय अक्षरशः डायरेक्ट हिट इथे केलंय. आदित्य खूप चांगला फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय. एफर्ट्स मात्र तो दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 22 धावा. 2 फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद जरूर झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये गौरव. याही वेळेस इनसाइड आउट आणि चेंडू पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. स्टँड अँड डिलिव्हर. क्वालिटी सिक्सर. थँक्यू विजय. कडक स्ट्रोक यावेळेस मैदानामध्ये गौरवच्या पॅटमधून त्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले. यावेळेस मात्र 1 बाउन्स 4 रन चौकार. थँक्यू विजय. यावेळेस आपण पाहतोय फक्त चौकार आणि षटकाराची भाषा मात्र आता बोलायचं काम जो मात्र इथे गौरव करतोय. त्याने ठरवलंय आज खाईल तर तुपाशीच. हे म्हणेल आता तुपाशी नाही तर याची 5 बोट तुपातच आहेत. पुन्हा एकदा पावलांचा वापर इथे होता. स्वतःवरची थोडीशी निराशा यावेळेस जरूर दाखवली. आता मात्र मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत. अगदी षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 32. आज आपण पाहतोय अनेक अतिथी मान्यवर देखील प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कास्तरसाईच्या वतीने समस्त ग्रामस्थ कास्तरसाईच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज जबाबदारी घेतली खऱ्या अर्थानं गौरवने. कारण गौरव ज्या प्रकारची बॅटिंग केली गौरवने आपण पाहिलं तर यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण चौकार षटकाराची आतिषबाजी करताना त्याला पाहिलंय. याही सामन्यामध्ये त्याचा बॅटचा बोलबाला सुरू झालेला आहे आणि ही म्हणतात ही जबाबदारी आहे. आणि जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग किती कडाक्याची थंडी असू द्या माणसाला पहाटे जाग येते. कारण कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही तर माणसाला ती माणसाची परिस्थिती शिकवते आणि प्रत्येकाला इथे परिस्थितीला सामोरं जावं लागतं. एक मॅच मात्र गमावली. धाफलकावरती 32. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तुषार वाघ. यापूर्वीच्या षटकामध्ये 8 धावा अवघ्या खर्च केल्या होत्या. लोअर फुल टॉस होता. यावेळेस मारुती पवार आलाय परंतु हो आता जीवदान मिळाले. मारुती पवार या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने त्याची पॉवर दाखवली आहे. त्याला मिळालेले जीवदान आहे आणि हे जीवदान धोक्याचं ठरू शकतं. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पुण्याचा थोडासा इथे बदलाव केला जातोय आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर फिल्डिंग मध्ये होणारा पुन्हा एकदा थोडासा बदलाव. आज तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व इथे मात्र जे सिद्ध करायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आणि आता मात्र यावेळेस उलट दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फक्त आणायचं काम करतील. आता मात्र षटकार. संघाची धावसंख्या पण मात्र आपण पाहतोय ते मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 39 धावा. गोलंदाज तयार. आता मात्र पुन्हा एकदा उलट दिशेने फटका खेळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा इथे मात्र बदलली. एक धाव आली. दुसरा धावेचा प्रयत्न. ओहो शेवटी नकार. वेळेत दिलेला नकार आहे. आयुष्यामध्ये आपण पाहिलं कधी कधी माणसाने वेळेत नकार द्यायला हवा आणि तो वेळेत दिलेला नकार होता. धाफलकावरती आपण पाहतोय एका धावेने आता स्कोरबोर्ड पुढे जाईल. धाफलकावरती 40 धावा.
प्रयत्न तर तुम्हाला मैदानामध्ये मोठे करायचे, शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करायचे, कारण जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला इथे लढायचं आहे. हे सगळा या स्पर्धेसाठी आपण पाहतो मित्रपरिवाराने घेतलेली खऱ्या अर्थानं मेहनत. एकच चर्चा आहे, कासारसाई करंडक 2026 या वर्षी आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार, समोर मात्र मारुती पवार. यावेळेस आपण पाहतोय लेट कट, लेमन कट इथे मैदानात दाखवलंय मारुती पवारने. त्याने दाखवलंय फक्त शक्ती नाही, इथे युक्ती देखील लढवली जाऊ शकते आणि ती युक्ती लढवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल को तेरा देवा. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये चौकार खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 44. फुल टॉस बॉल होता, क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न जरुरी इथे मैदानामध्ये आता केलाय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा एक धाव जर मोजून तिथे आली. धावफलकावरती 45. तिसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय प्रगती पथावरती. येथे असताना गौरव 10 चेंडूमध्ये 32 आतापर्यंत धावा त्याने बनवल्या. त्याचा प्रवास आपण पाहिलं तर थोडासा वेगाने सुरू आहे, तो थांबायचं नाव इथे घेत नाहीये. ड्राईव्ह केल्या बॉलला यावेळेस आपण पाहतोय सिंगल इथे मैदानाच्या येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती 46. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये इथे संपलं जात आहे. 46 धावा, 3 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये आपण पाहतोय संपलेला आहे. आणि आता यावेळेस आपण मैदानामध्ये बघूयात पुन्हा त्या कुणाच्या हातामध्ये चेंडू जो सोपवला जाणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा इथे बदलाव देखील मात्र केला जाईल, कारण बोथ एंड खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेमध्ये त्या प्रकारचा फॉर्मॅट मध्ये इथे खेळवतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय सलीम तांबोळी. बॉलिंग ट्रॅक वरती ते तयार असतील. ही मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पहिलीच मॅच इथे खेळतायत रिहे वॉरियरचा रिहे संघ. चुका झालेल्या आहेत, परंतु या चुका आता खऱ्या अर्थानं सुधारवायच्या आहेत. एक सुंदर कवितेने असं म्हणतात ना, चुका होत जातील तू सुधारत जा, वाटा सापडत जातील तू शोधत जा, माणसं बदलत जातील तू स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तू मात्र शिकत जा. येणारे दिवस निघून जातील तू क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक जण जातील तू सावरत जा, प्रसंग परीक्षा घेऊन जाईल तू क्षमता दाखवत जा. आयुष्यातील घटना खडतर आहे त्या दाखवत जातील, फक्त तू टिकून राहत जा. हेच आयुष्याने चालायला शिकवलंय. आणि आता मात्र पाहिजे फ्री टॉनचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला गौरव पुन्हा एकदा मैदानामध्ये तयार. याही वेळेस आपण पाहतोय सरळ बॅटे फटका खेळलाय. चेंडू मात्र बघायचंय, चेंडूला मिळाली आहे चौकाराची वाट आणि गौरव या फलंदाजाचा वाढलाय थाट. चौकार. से है वो, मुझे दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल को तेरा देवा. थँक्यू डीजे. ते मैदानामध्ये आपण पाहतोय चौकार खेचला. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा 51 धावा 51. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा तयार. गौरवला माहिती आहे की मॅच गेली म्हणून आपण हारायचं नसतं आणि थांबायचं नसतं, तिथे लढायचं असतं. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये आली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपण बघणार आहोत पुढे जाईल. धावफलकावरती 52 धावा. फ्रीट ऑन पुढे त्या मैदानामध्ये फ्लड लाईट्स मध्ये आपण पाहतोय रंगलेला कासारसाई करंडकाचा थरार. कासारसाई ग्रामस्थांचं एक बहारदार आयोजन आणि नियोजन. डे नाईट फॉर्मॅट, लॉर्ड्स ऑफ मुळशीचं क्रीडांगण. आता मात्र रडप चुकलाय. प्रेशर तर आपण पाहतोय गोलंदाजावरती देखील आहे आणि प्रेशर मात्र तो तुम्हाला हाताळायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे तयार. मोठा फटका आहे, फोर्स केलाय यावेळेस डीप काव कॉर्नर मध्ये आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एकच धाव इथे आली आणि या एका धावेने आता संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 53 धावा. आपण बऱ्याच वेळा आपण पाहिले गेले तर
लॉंग ऑन आणि मिड विकेट मधला जो जोड आहे त्याला आपण काव कॉर्नर उल्लेख आवर्जून देतो. तर असं म्हणतात का क्रिकेटचा खेळ परदेशातून भारतामध्ये आला, तुम्ही म्हणेल नाही, क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटची ही मुळं ही खऱ्या भारत भूमीमध्येच रुजलेली आहेत. श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेला खेळ चेंडू फळीचा खेळ आज मात्र तो जागतिक दर्जाचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ बनलाय. तो म्हणजे चेंडू फळीचा खेळ आज क्रिकेट आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुण्याचा तयार मारुती स्ट्रायकिंग इनला. याही वेळेस लिडिंग एज आणि चेंडू मात्र बघायचं लॉंग स्टॉपच्या दिशेने. ओहो, फिल्डिंग खराब आहे. 4 धावा इथे मिळणार आहेत, आहे की नाही हे मात्र अजूनही डिसाइडेड नाहीये. परंतु बघायचं मैदानामध्ये तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. प्रयत्न तो खूप चांगला होता. आणि खेळाडू देखील इथे चौकार दिलेला आहे. ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळला यावेळेस डीप स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू हवेमध्ये जरूर होता यावेळेस, काही काळ चेंडू हवेमध्ये राहिला परंतु धोका कुठल्या प्रकारचा होऊ शकला नाहीये. संघाचा धावफलक आपण इथे मैदानाच्या पुन्हा एकदा बघणार आहोत. स्कोरबोर्ड मात्र आता इथे ज्या प्रकारचे आकडे बदलत आहेत, ज्या प्रकारचे आपण पाहतोय धावफलकाने ते गती घेतलेली आहे, ती एक मोठी गती प्राप्त जरूर झाली आहे. गोलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा गौरव. ज्या गौरवने 15 चेंडूमध्ये 38 बनवल्यात, तर समोर मात्र सलीम तांबोळी ओर दी विकेट. मोठा फटका खेळलाय आणि चेंडू मात्र बघायचंय चाललाय बुंग बुंग बुंगाट आणि मात्र चेंडू मात्र पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. आज मात्र मैदानामध्ये गौरव चौधरी नावाचं वादळ त्या मैदानामध्ये घोंगावतोय. 64 धावा 64. मला वाटतं या अगोदरच्या मॅचचा मात्र तो राग व्यक्त करतोय. याही वेळेस अगदी बॉलरमध्ये हेड स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न होता, चेंडूला मिळाली वाट, चेंडूने घेतली थेट सीमारेषेची मात्र भेटली गाठ. हा चौकार. आणि आता मी म्हणेल जणू काही रिकाम्या जागा भरा अशी परिस्थिती मात्र गौरवने आणली आहे. कारण प्रत्येक गॅप मध्ये मात्र तो स्ट्रोक इथे खेळतोय. आणि मैदानामध्ये आता बघायचंय 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 68 आणि आदित्य शिंदे गोलंदाजीसाठी मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार. 17 चेंडूमध्ये 48 बनवलेल्या त्या गौरवने आणि 5 चेंडूमध्ये 11 बनवल्यात मारुती पवारने. हेच असताना ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते, तुम्हाला किती चेंडू मिळाले यापेक्षा तुम्ही त्या चेंडूंवरती काय करता. मारुतीला त्या अगोदरच्या मॅच मध्ये थोडीशी संधी मिळाली, त्याचा त्याने फायदा घेतला. आता प्रमोशन झालंय. आता लो फुल टॉस होता, यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू. कॅच तर जरूर मैदानामध्ये पकडलाय परंतु तिथे मात्र खेळाडू आणि तिथे सांगायचे तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवलाय. हा चेंडू ते पीमर आहे की नाही हे तिथे मात्र तपासलं जात आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं खरं तर मारुतीने स्वतःवरती विश्वास तर त्याचा कमी पाहायला मिळाला. असं म्हणतात ना, यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण अडचणींना सामोरे जाताना तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे, कारण तेच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तिसरे पंच अजय आवळे सर आपण पाहतोय टीव्ही अंपरच्या भूमिकेमध्ये. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ नो बॉल. उघडा डोळे पहा नीट, कारण आता असेल फ्री हिट आणि कासारसाई करंडक होतोय सुपर डुपर हिट. नो बॉल, त्यामुळे आताची एकच रन. यस,
फक्त नो बॉलची. आताची एकच धाव इथे मैदानामध्ये असेल. आणि आता मात्र फ्रीचा चेंडू. समोर मात्र मारुती पवार. आज मात्र बघायचे मारुंजी संघामध्ये मारुती पवार कशा प्रकारे कामगिरी करणार. गोलंदाज तयार. पुढे मैदानामध्ये यावेळेस आदित्य शिंदे. लोअर फुल टॉस होता यावेळेस. बघायचं अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. दोन खेळाडूंची दरी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार येताना जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 73 धावा. पाचवं षटक आपण पाहतो मैदानामध्ये प्रगती पथावरती ते असताना आदित्य शिंदे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मारुती पवार आहे. मोठा फटका पुढे त्या खेळाचा खोदून काढायचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय. एकेरी दुहेरी धावांवरती मात्र थोडासा तर लक्ष केंद्रित केलंय. संघाची धावसंख्या आता या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. दाफुलकावरती धावा ज्या आहेत त्या 74. 74 धावा या दाफुलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज. पुन्हा तयार आदित्य शिंदे. आणि समोर मात्र बघायचंय गौरव. 17 चेंडूमध्ये वैयक्तिक आतापर्यंत त्याने 48 बनवलेले आहेत. जिद्द असेल तर मात्र सगळी स्वप्न पूर्ण होतात. याही वेळेस उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर आली आहे. डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे इथे. आणि मैदानामध्ये बघायचे काय इथे होणार आहे. काय निर्णय होणार, काय बिघडणार हे आपल्याला मैदानामध्ये आता बघायचंय. बाद कोण आहे. पुढे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आज मी म्हणेल अजय सरांचं शेड्यूल थोडंसं बिझी आहे. चेक. तिसऱ्या पंचापत्र थोडासा इथे निर्णय घेत आहेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय अजूनही येणं जो बाकी आहे. 74 आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होता. आणि यावेळेस फलंदाज मैदानामध्ये बाद होणार आहे तो गौरव चौधरी. गौरव मैदानामध्ये बाद झालाय. 49 वरती तो मात्र धावबाच्या रूपाने त्याची आलेली विकेट आहे. सामन्याकडे आपण मैदानामध्ये पुन्हा वळणार आहोत. आणि थोडीशी शांतता. नवीन बॅटर दाखल इथे झाले जाता मैदानाच्या आतमध्ये रोहित चव्हाण. 75 वरती धावफलक. अक्षरशः आपण पाहतोय मैदानामध्ये गौरवने खूप चांगली बॅटिंग केली. नवीन बॅटर रोहित तिथे दाखल होतोय. समोर मात्र पुण्यात आदित्य शिंदे. वरती विकेट. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे जरूर होता. पंच आपण पाहतोय मुख्य पंच आदरणीय संजय भालेराव सर जे मात्र मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि त्यांनी सांगितलं हा चेंडू इथे वाईड आहे. संजय भालेराव सर आपण पाहिलं तर नक्कीच अनेक वर्ष या टेनिस क्रिकेट पटलावरती ऍज अ प्लेअर म्हणून आणि त्याचबरोबर त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटला एक चांगले दिवस आणि यावे त्यासाठी प्रयत्नशील नेहमी राहणार आहे. संजय भालेराव सर आणि अजय आवळे सर, महेश जाधव सर यांचा पॅनल. आणि पुण्याचं क्रिकेट मात्र या तिन्ही ऑफिशियल पंचाने प्रचंड ताकदीनिशी खेळलेले आहे.
मग तुम्ही सूर्या संघाकडून आपण पाहिले गेले तर संजय भालेराव सरांसारखा विशेषतः आपण पाहिलं तर IPL मध्ये खेळणारा डॉमिनिक जोसेफ सारखा देखील त्या खेळाडू त्यांच्या अंडर मध्ये खेळला. केदार जाधव भारतीय संघामध्ये खेळणारा केदार, त्यांच्या सोबत खेळणारे संजय भालेराव आहेत, महेश जाधव आहेत. हे प्रचंड क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. आज मात्र ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि हा षटकार सोने पे सुहाग आहे. छेरन It's Shubham, Shubham, Shubham. ठुकुर ठुकुर देखते हो क्या ठुकुर ठुकुर देखते हो क्या मारुती पवारने आपण पाहतोय आपली पॉवर पुन्हा दाखवायला सुरुवात केली आहे. 9 चेंडू खेळल्या, 22 त्याने बनवल्यात. आणि मी म्हणलं आता मारुंजी संघामधला मारुती पवार आता थांबायचं नाव घेत नाहीये. कारण असं म्हणतात ना, पवार इज पॉवर. राजकारणामध्ये पवारांचा नाद कोणीच करायचा नाही. गोलंदाज तयार. पुढे त्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ओढती विकेट. पुढे त्या खुलवट टप्प्याचा बॉल होता आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये हा चेंडू देखील डॉट आलाय. धाफुलकावरती 84 धाबा, 84, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे त्या मैदानामध्ये इथे तयार असेल आदित्य शिंदे. रिय वॉरियर्स संघ आपण पाहिले गेले तर फ्लो मध्ये ते खेळतोय. मोठा फटका याही वेळेस खेळला. आसमानी टोला, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा इथे मैदानामध्ये मारुती पवारच्या बॅट मधून एक कडक षटकार. धन्यवाद, थँक्यू. चला तर आपण यानंतरच्या देखील सामन्याचा टॉस आपण करतोय आणि यानंतरचा होणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. याच्याकडे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आदरणीय रोहिदाजी पनाळे, त्याचबरोबर शरद भाऊ शेडगे या मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करतोय, तर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याच्याकडे यायचंय. मानदेवी क्रिकेटला मान संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत माळुंगे क्रिकेटला माळुंगे. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत. तर दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आमच्या दोन्ही अतिथींना देखील विनंती करतो आपण या. सामन्याकडे आपण पुण्यात बोलणार आहोत. मैदानाच्या मध्ये आता 90 झालेले आहेत, 91 बनवायचे आहेत. धावेचा मात्र डोंगर उभा राहिलाय. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये पाहायला गेलं तर क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की तसं पाहायला गेलं तर हा फक्त एक खेळच आहे, पण खेळताना जणू युद्धाचा आव आहे. त्याला क्रिकेट असे नाव आहे जे सरचा सरत नाही, कधी संपत नाही, ज्यात फक्त जिंकण्याची हाव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. ही संधी आहे दाखवून द्या जगास की कोण चोर आणि कोण साव आहे. त्याला क्रिकेट असे नाव आहे. लक्ष आहे जिंकायचेच. खेळ फक्त नाही, हा आयुष्याचा डाव आहे, कारण त्याला क्रिकेट असे नाव आहे. आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ बनलेला आहे. चला बॅट्समन, चला अधिकचा वेळ आता आपण घेऊ नका. फिल्डिंग लागलेली आहे. 90 झाल्यात, 91 बनवायचे आहेत.
चला माळुंगे क्रिकेटला माळुंगे टीम जय पबजी या आणि मानदेवी क्रिकेटला मान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी चला. दारुंबरे गावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय रामदासजी वाघोले साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं समस्त ग्रामस्थ कासार साई आणि त्याचबरोबरीने मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साईच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू आणि टॉस झाल्यानंतर सगळ्या अतिथी मान्यवरांमध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर सामन्याकडे घेऊन जाईल गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार विक्रम बुसडे. बोल तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती शूट अँड फायर डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती मात्र टिक फॉर टॅग उत्तर देण्यासाठी आम्ही देखील तयारच आहोत हे सांगण्यासाठी मात्र आलाय निखिल शिंदे. दुसऱ्या बाजूने मंगेश बोडके. बोलो तयार विक्रम. पुन्हा एकदा उंच गेलाय मिड विकेट मध्ये खिलाडी मात्र बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. लागोपाठचा दुसरा षटकार. मानदेवी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा तयार आहे. पुढे सरसावा चेंडू मात्र फटका फसला. चेंडू हवेत आणि 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 झेल झालाय. काय कॅच पकडला इथे अभिनय. वाह अशक्य होणारा झेल मात्र त्याने शक्य करून दाखवलाय आणि सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद आहे कारण फलंदाज मैदानामध्ये निखिल बाद झालाय. सुरेश सुरेश तुम बघून काय तू पण मला करतोय वाजतंय कुर्रुम तुम बघून काय तू पण मला करतोय वाजतंय कुर्रुम. मग बस की ग लवकर मारू Thank you. तर जाऊ माझ्या बुलेटवर. कुठे त्या मैदानामध्ये आपल्याला आपण वळूयात आणि मैदानामध्ये आता बघायचं आहे हा चेंडू मात्र इथे बघायचं. एक षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा स्कोर बोर्ड वरती इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मैदानामध्ये आपण इथे बघूयात. वीस धावा स्कोर बोर्ड वरती 24 चेंडूंचा खेळ आता मात्र आपण पाहतोय शिल्लक आहे 71 बनवायचे आहेत आणि
फिल्डिंग मध्ये आपण पाहतो थोडासा बदलाव येथे जरूर केला जातोय आणि रोहित आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये बघायच्या वेळेस येतोय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक 71 ची अजूनही गरज. चला स्पीडअप करूया टीम आपण थोडी. रोहित चव्हाण, कारण वेळेची मर्यादा आहे. वेळ आपल्या प्रत्येक संघाला 25 मिनिटाचा वेळ दिलाय. बॉल तयार, मोठा फटका खेळायचा होता. पहिलाच बॉल, लेग ब्रेकचा इथे वापर केला. एशियनच्या मागे आपण पाहतोय ज्या प्रकारचं रिॲक्ट होताना पाहायला मिळाले विक्रम बुचडे. ते देखील म्हणत असेल की नाही, ही माझ्याकडून चूक झालीय. कॅच कोणाचा सोडलाय तर मंगेश बोडकेचा कॅच इथे ड्रॉप केलाय. तर बघायचं तर मैदानामध्ये या जीवदानाचा फायदा इथे मात्र उठवला जाणार का? गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शफल झाले. क्रीजचा वापर केला होता. लेग स्टिकच्या थोडासा मात्र बाहेर टाकलेला चेंडू. संघाची धावसंख्या आता मात्र आपण इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूयात. अतिरिक्त धाव 21 वरती धावफलक इथे मात्र धाव पोहोचेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतोय लेग ब्रेकचा इथे वापर केला जातोय. हा चेंडू पूर्णपणे इथे मैदानामध्ये डॉट. धावफलक अक्षरशः इथे मात्र आपण पाहतोय इथे स्थिरावलेला आहे. फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. गोलंदाज तयार. याही वेळेस आपण पाहतोय पुढे मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तो चेंडू थांबवण्याचा अक्षरशः ती पराकाष्ठा पाहायला मिळाली. सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे तिथे पाहतोय धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 27 चौकार ते मैदानाच्या मध्ये जरूर आलाय. मंगेश बोडके दुसऱ्या बाजूने सलीम तांबोळी ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार. याही वेळेस आपण पाहतोय फोर्स केलाय, बॅकफुटला गेले, पंच केलाय, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कोई नहीं मौका, ये सीधा चौका, 4 रन. मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. आणि इथे मैदानामध्ये आपण बघतोय पुण्याच्या स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा, 31. पुन्हा एकदा मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय जमीन समांतर. मैदानामध्ये आपण पाहतोय आता मात्र पुण्याचा चौकार, 4 रन. सुरेश तुला बघायचं नाही सासनी. सामन्याकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत आणि यावेळेस आपण पाहतोय मैदान 35 वरती धावफलक 18 चेंडू आणि 56 धावांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार. विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र यावेळेस पाहिजे वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतो घेतल्या जातात. सध्याची धावसंख्या पुढे जाईल 36 वरती. ज्या मंगेशकडून अपेक्षा आहे त्या मंगेशला अधिक स्ट्राईक वरती आणलं जात आहे. 18 चेंडू मध्ये आपण 57 होताना पाहिलेले आहेत. आता 17 चेंडू 55 बनवायचे. विक्रम अनुभवाकडे गेले कॅप्टन. मोठा फटका खेळायचा होता. याही वेळेस लेग ब्रेकचा वापर, टॉपच घेतलाय, अक्षरशः सूर मारला होता इथे आणि मैदानामध्ये एक धाव तर जरूर आली.
केपीएलचा सितारा भूषण मंडित हे देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत. अपरकावरती 37 धावा. फटाफट खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण पाहतो केला जातोय आणि मध्ये आता मात्र खेळाडू आहे त्याची टीमला कव्हर करतायत. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये पुढे बघूयात. एका धावेकडे पुढे जाईल 38 वरती धाव फलक 1 विकेट 15 चेंडू 53ची गरज. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून नेहमी सांगत असतो की सगळंच या जगामध्ये माणसाच्या मनाप्रमाणे कधीच काही होत नाही. कधी कधी माणसाच्या मनाविरोधात देखील होतं. त्या जगामध्ये आपण पाहिलं तर माणसाच्या मनाप्रमाणे राहिलं तर खूप चांगला आणि माणसाच्या मनाच्या विरोधात थोडा जरी माणूस गेला तर तो माणूस इथे सगळ्यांसाठी राहील असं म्हटलं जातं. ते कलियुग आहे आणि मला वाटतं माणसाच्या सगळंच काही मनाप्रमाणे जर झालं असतं तर या जगात देवाला किंमत उरली नसती. आपल्याला 38 मंगेश सायकिंगला विकेट पुढे ओढ विकेट टप्पा मागे खेचून टाकलाय आणि यावेळेस मंगेशने देखील खेचूनच मारलाय. चाबुक स्ट्रोक सिक्सर. थँक्यू. 13 चेंडू 47 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. दुसऱ्यांनी रोखून ठेवलं होतं परंतु 5व्या चेंडूवरती मोठा फटका आला. इनसाइड आउटचा फटका होता. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला मिळाली आहे चौकाराची वाट आणि आता मात्र मंगेश बोडकेचा वाढलाय थाट हा चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये आता चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 48 धावा शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो बनवायचे अजूनही 43 धावा. 12 चेंडू आणि 43 हे समीकरण आहे. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये कासवाच्या गतीने रोज का होईना थोडी थोडी प्रगती करा. तर तुम्हाला खूप ससे आडवे येतील. फक्त त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुम्हाला तुमची किंमत मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले ना पुसायला किती जण येतात ते मात्र मोजा. मग मात्र तुमची संपत्ती तुम्हाला समजून जाईल आणि ती प्रगती मात्र कासवाच्या गतीने आता करायची आहे. इथे रिओवर या संघाला शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील 12. या 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 43. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मारुती पवार गणेश पवार गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिले तर मैदानामध्ये ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न देखील आहे. व्हाईट बॉलची घोषणा अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये आली. या अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड वरती 49 धावा आहेत. 12 चेंडू अजून 42 ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 42. गणेश तयार. मोठा फटका मिड विकेट मध्ये चेंडू आणि या वेळेस काय मैदानामध्ये बघायचे कॅच तर जरूर ड्रॉप झालाय आणि तिथे मैदानामध्ये बघायचंय तर नाही सेफ आहे कारण बॉल हाताला लागल्यानंतर चेंडू मैदानामध्ये आला. आता जी एकच धाव 50 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये. आज पुन्हा एकदा मैदानामध्ये मंगेश तयार. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी गणेश पवार. मोठा फटका आहे आसमानी टोला. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. झिंग झिंग झिंगाट. चेंडू चाललाय पुंगाट. षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे षटकार खेचलाय मंगेश बोडके ऑन फायर. ऐसे म्हणतात ना माणूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. पण ऑफसिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मंगेशने सांगितले की नाही आता जे करायचे ते मला करायचंय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 35 ची अजूनही गरज. या डावातले हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये गणेश पवार. मोठे फटके खेळायचे. लिडिंग एज होती. चेंडू हवेमध्ये जरूर काही काळ राहिला, परंतु मैदानामध्ये बघायचंय आताही चेंडू डॉट आलाय. शेवटचे 8 चेंडू बनवायचेत. अजूनही 35 धावा. 8 चेंडू 35 हे समीकरण आहे. प्रयत्न मोठे करायचे असतात. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. यश मिळवायचंय तर प्रयत्न तुम्हाला मोठे करायचे. जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी सन्मानाने बाहेर जाऊ द्या. पुढे गोलंदाज तयार. गणेश. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन करतोय. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर घेतली जाते एक सिंगल. 7 चेंडूंचा आता खेळ मात्र जो आपण पाहतोय ते शिल्लक राहिलाय. 7 चेंडू आणि 34 धावा. या चेंडूवरती काय? या चेंडूवरती षटकाराचीच मोहर आहे. ज्याची वाट बघायची होती आणि ज्याची वाट लावायची होती ती सलीम तांबोळे मात्र षटकार खेचून लावली आहे. गुटीज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 28 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए अभी भी 28 रन. रेकॉर्ड होतात, रेकॉर्ड मोडले जातात, रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. आणि रेकॉर्ड मोडण्यासाठी मात्र आज इथे तयार आहे का मैदानामध्ये मंगेश? या मैदानावरती महेश नानगुडेने खेळलेले 5 षटकार कोण विसरेल? तनुष पवळेने खेळलेले 5 षटकार कोण विसरेल? या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे. आज बघायचंय. 6 चेंडू 28 ची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये राजू चौधरी. प्रेशर तर आपण पाहतोय गोलंदाजावरती देखील आहे. प्रयत्न मोठे करायचे. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. आज ते स्वप्न साकार करायचे. पहिलाच बॉल होतो ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये तर आपल्याला पाहायला मिळाली. या अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा 65 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 6 बनवायच्या त्या 64 धावा आहे. 6 चेंडू 27 ची गरज आहे. अविनाश भाऊ खाडेकर यांचं देखील आगमन. त्यांचंही स्वागत. यावेळेस लिडिंग एज होती. थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू आहे. चेंडू कव्हर करतायत. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केलेला नाहीये. या ठिकाणी सन्माननीय शरदभाऊ भालेकर देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. अक्षय भाऊ बाळा बुचोडे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत. राजू तयार आहे. मोठा फटका याही वेळेस खेळायचा प्रयत्न होता. जमीन तम समांतरचा फटका आहे डीप काव कॉर्नर मध्ये आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचंय एक धाव इथे आली. आपण मला वाटतं यापूर्वी देखील आपण त्याचा उल्लेख केला निखिल की डीप काव कॉर्नर हे नाव क्रिकेटमध्ये कसं आलं त्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. गोलंदाज तयार. धावफलकावरती आता स्क्वेअर का डीप कव्हर मध्ये नो बॉल आणि तो पर्यंत आलेली सिंगल आहे. नो +1. आताच्या मात्र आपण पाहतोय ती मिळतील 2 धावा. क्रिकेट आपण पाहिलं गेलं ना, क्रिकेट इज नॉट अ गेम. क्रिकेट इज इमोशन. आणि विक्रम भाऊ बुचोडे यांचे चिरंजीव आपण पाहतोय शिवांश बुचोडे यांची मात्र ती तळमळ आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. त्यांना माहिती आहे कारण माझी टीम खेळते, माझे वडील खेळतात, माझे पप्पा खेळतायत आणि त्यांना सपोर्ट करणं आहे. कारण शिवांश आपण पहिल्या मॅच मध्ये देखील खेळताना इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 4 चेंडू बनवायचे. 23 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन. 4 चेंडू 23.
मोठा फटका इथे खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु ज्याची चर्चा सुरू होती, परंतु मोठा फटका मात्र या स्पर्धेच्या मित्र आपण पाहतोय सचिन भाऊ शितोळे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील स्वागत. 3 चेंडू आणि आता 22 ची गरज, जर आणि तर वरती खेळ येऊन ठेपलाय. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेले, फोर्स केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, हा षटकार. यानंतर आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न करणार आहोत. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मुख्य स्टेजच्या समोर यायचंय. गोलंदाज तयार, पुढे बॅकफुटला गेले, त्यावेळेस थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न ते जरूर राहिला. एकच धाव इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आणि आता मात्र बघायचंय विजयाच्या दारामध्ये उभा राहिलाय श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजीचा संघ. 1 चेंडू 15. तयार, यावेळेस समोर टाकलेला बॉल होता, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे, परंतु सामना जिंकलाय तो श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने. विजय संघाचे अभिनंदन.